सकाळी मी वामिकाला गार्डनमध्ये ऊन दाखवायला गेले होते. तिथून आम्ही आलो तर आईचं इथे लादी पुसणं चालू होतं. मी लगेचच शिरा करायला घेतला. त्यासाठी 1 वाटी रवा, 1 वाटी तूप, 1 वाटी पाणी, 1 वाटी दूध, अर्धी वाटी गूळ, काही बदाम घेतले. टोप गरम झाल्यावर आधी तूप घालून घेतलं टोपात. त्यानंतर रवा घातला. रवा 2-3 मिनिटं फ्राय करून झाल्यावर त्यात बदाम घातले. रवा छान लालसर होईपर्यंत मी फ्राय करून घेणार होते. हे खरं तर मी नैवेद्य बनवत आहे. काल बाबांचं जे वर्षश्राद्ध झालं ना, तर पुजारीनी नेक्स्ट डे मला नैवेद्य दाखवायला सांगितलेलं बाबांच्या फोटोसमोर. आधी देवाला, त्यानंतर बाबांच्या फोटोसमोर ठेवायला सांगितलं आहे. तर आता इथे मी शिऱ्यामध्ये 1 वाटी दूध, 1 वाटी पाणी घालून घेतलं आहे. व्यवस्थित घट्ट होईपर्यंत मिक्स करून घ्यायचं. झाकण ठेवून मी 2 मिनटं ना रवा शिजवून घेणार आहे. रवा शिजून झाला आहे, त्यानंतर आता इथे गूळ घातला आहे. गूळ व्यवस्थित मिक्स करून झाला ना, की आपला हा शिरा आता रेडीच झाला आहे ऑलमोस्ट. आता इथे मी 2 वाटी नैवेद्य काढले, एक देवासाठी आणि एक बाबांसाठी.